नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. बोल बाबू मम्मा, बोल आरविश. नाही बोलतो, पण असं त्याला माहिती आहे कॅमेरा वगैरे चालू आहे तर मग नाही बोलणार. थोडा नटखटपणा आहे त्याच्यामध्ये. बाबू बोल ना, मम्मा बोल ना. मम्मा मम्मा. आरविश नाही काही हरकत नाही आहे. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज आहे विशालची सुट्टी. म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस विशालची सुट्टी आहे ना विरू. काका घरी आहे ना 2 दिवस. मग आता आपली राहुल गांधींचा बर्थडे उद्या. कोणाचा बर्थडे आहे? राहुल गांधींचा. राहुल गांधींचा नाही बेटा, महात्मा गांधी. महात्मा गांधी जे आहेत ना त्यांचा बर्थडे आहे उद्या 2 ऑक्टोबर. उद्या उद्या. हो उद्या आहे ना. हां, आज आज तुझ्या शाळेमध्ये काय काय दिलं तुला? चित्रकला. अच्छा, तर विशालला 2 दिवस ऑफिसला सुट्टी आहे. म्हणजे आज तर आहे त्यांचा वीक ऑफ आणि उद्या जी असेल ती महात्मा गांधी यांची जयंती आहे तर त्याची सुट्टी आहे उद्या. म्हणजे विशालला 3 सुट्ट्या मिळणार होत्या, पण एक सुट्टी त्यांची कॅन्सल केली. ती नेक्स्ट वीकमध्ये मिळेल. तर नाहीतर मग जर 3 सुट्ट्या लगातार भेटल्या असतं तर आम्ही इगतपुरीचा प्लॅन केला असता. जे डॉक्युमेंट्सचं काम आहे ते केलं असतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आरूची माझ्या इकडे खूप मागे मस्ती चालू आहे. तू कसे गाडी कशी चालते बाबू? बुलेट कशी चालते बाबू? बुलेट कशी चालते? बुलेट कशी करते बाबू? अच्छा करते बुलेट. हां, अच्छा करायचं खेळणं आहे. पडशील हळू. अरे बुलेट कशी करते सांग ना. पळून गेले 2 जण बाहेर. म्हणजे विरूचं घर बाजूलाच आहे. मग ते असे 2 जण त्यांचे चालू असतं खेळणं. तर खूप खेळतील ते. 2-2:30 वाजेपर्यंत खेळतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मंगळवार आहे तर आम्ही थोडं विशालची सुट्टी असल्यामुळे आम्ही थोडं लेटच उठतो. मग लेट उठलं, थोडं चहा वगैरे झाला आणि म्हटलं तर चला ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करू. 2 दिवस थोडे टेन्शनचे होते ते गेले आणि ठीक आहे, काय हरकत नाही. पण एक गोष्टीची मी आवर्जून तुम्हाला सांगते की मी माझी यूट्यूबची जे स्टार्टिंग आहे ती तुम्हाला माहिती कशा प्रकारे झाली आहे. मला यूट्यूबला यायचं नव्हतं आणि मी विचारही नव्हता केलेला की मी व्लॉग स्टार्ट करेल म्हणून. काय बोलायचं तर मंडळी, मला कसं आहे माहिती आहे का, यूट्यूब स्टार्ट करायचं नव्हतंच आणि तो माझा काही प्लॅन पण नव्हता. माझा बिझनेस होता, माझं ते पुढे कंटिन्यू करायचं होतं. त्या माझ्या माइंडमध्ये पूर्ण सेट होतं की मला तेच करायचं आहे. पण काय झालं की माझी इंस्टाग्राम आय डी आहे ना पब्लिक केला गेली आणि कोणी केली, का केली त्या व्यक्तीला पण माहिती आहे. आणि तिने माझ्या इन्स्टावरती DM सुरू झाले, मेसेज सुरू झाले आणि तो सगळा त्रास मला देणं स्टार्ट झालं. तर त्या त्रासामधून मग मी व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ व्हायरल पण झाले. 1.5-2 लाख व्ह्यू होते. मग आता मला खूप जण काय बोलतात की हिने पैशांसाठी केलं, हिने पैशांसाठी केलं. खरं सांगा मंडळी, मी जर पैशांसाठी केलं असतं ना तर ते व्हिडिओ मी तसेच ठेवले असते. मी माझ्या फॅमिलीचा विचार नसता केला आणि मी त्याच्यामध्ये कोणाला चुकीचं बोलली पण नव्हती. मी फक्त माझं मत मांडलं होतं की माझ्यासोबत असं झालं, त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी अशा घडल्या गेल्या. आणि अजून एक गोष्ट की जे लोक बोलत आहेत ना काही पैशांसाठी, उगाच आमच्या नावाची बदनामी करतायत, आमच्या घराची बदनामी करतायत, तर त्या लोकांना आता मी असं क्लिअर करेल की तुम्हीच मला इंस्टाग्रामवरती शोधून काढलं, तुम्हीच मला यूट्यूबवरती आणलं आणि ज्या व्यक्तीने आणलं होतं त्या व्यक्तीला मी मानते की तिने अजून एक पण रोस्टिंग चॅनलवरती माझा रोस्ट केलेला नाही आहे. तिने मला जो शब्द दिला होता तो तिने आत्तापर्यंत पाळलेला आहे. याच्यापुढे पाळते की नाही मला माहिती नाही, पण या गोष्टी मी तुम्हाला सांगते की तिने तो शब्द पाळला. तिने आत्तापर्यंत उलट मी तिला सांगितलं होतं की तू माझी इन्स्टा आय डी पब्लिक नको करू, काही गोष्टी नको क्लिअर करू. तर त्यावेळेस मला बोलली होती की ताई मी नाही करणार किंवा माझ्याकडनं असं चुकीचं नाही होणार कधीच. आणि मला त्याचा व्यक्तीचा अजून एक शब्द आठवतो की ताई मी खऱ्याच्या सोबत आहे आणि मी खऱ्याच्या सोबतच राहणार. पण त्याचा फायदा ह्या दुसऱ्या लोकांनी उचललेला आहे आणि आता जे चालू आहे ते तुम्ही सगळं बघताच आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही दुसऱ्याला हे करण्यासाठी दुसऱ्याचं घरसंसार बर्बाद होतो आहे आणि म्हणजे घरसंसार तर नाही बर्बाद होणार अशा तुमच्या या फालतूगिरीमुळे. पण एवढं नक्की सांगेल की जे तुम्ही करतायत पैशांसाठी करतायत आणि तुम्ही पहिले तर ताईला टार्गेट केलं. ताईला टार्गेट करता करता ताईची इज्जत कशी बाहेर येईल त्याच्यासाठी तुम्ही आता मला टार्गेट करताय आणि आता तुम्ही मला टार्गेट करताय. माझ्याकडनं सगळं बंद झालेलं आहे की माझ्या घराची, फॅमिलीची जी तुम्हाला माहिती मिळत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आता मला टार्गेट करून ठेवलेलं आहे की हिची कशी आम्ही वाजू. अरे मी गेली तर सिम्पल गोष्ट आहे यार.
ताई आहेत यूट्यूबवरती, ताईंनी मेहनत केलेली आहे. जर ताईंनी प्रेमाने जरी नाव घेतलं ना तर आता फक्त 12,000 सबस्क्रायबर झाले, पण ताईंनी जर प्रेमाने नाव घेतलं ना तर 50,000 पण क्रॉस करू, आम्ही 1,00,000 पण क्रॉस करू. बरोबर बोलते की नाही? हां, बरोबर आहे. बरोबर बोलायचं आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? हां, मला ना खरं सांगू ना, विशालने ना तिसऱ्याच दिवशी ना हा प्लॅन सांगितला होता की आरती हे सगळं आहे ना प्लॅन चालू आहे कोमलला बदनाम करण्यासाठी, आणि याच्यामध्ये आपण बळीचा बकरा बनला जातोय, तर हे सगळं थांबवलं पाहिजे आपण. तर मी तेव्हा बोलली होती की विशाल नाही बघ, पब्लिक नावं ठेवते, पब्लिक खोट म्हणजे मला नावं ठेवते, तर मला माझी बाजू मांडायचा पूर्ण अधिकार आहे. तर विशालने त्यावेळेस माझी साथ दिली आणि मी बाजू मांडली. पण मला जेव्हा कळलं ना की हे लोक गैरफायदा घ्यायला बसलेले आहेत आणि फक्त घरची इज्जत घालवायला बसलेले आहेत, त्यामुळे मी ते सगळं बंद केलं होतं. आणि त्यावेळेस म्हणजे खरंच आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आणि ते व्हिडिओ मी डिलीट केले होते. आणि अजून पण तुम्ही प्रायव्हसी कंप्लेंट करा किंवा काहीही करा, यूट्यूब कधी तुमचे व्हिडिओ डिलीट नाही करत. उलट यूट्यूब तुम्हाला चान्स देतं की तुम्ही जे काही चुकीचं काय केलेलं असेल किंवा चुकीचे शब्द वापरले असतील ते तुम्ही ट्रिम करा, आणि ट्रिम केल्यानंतर मग ती व्हिडिओत आम्ही चौकशी करू. जर खरंच त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलं असेल तर ते व्हिडिओ डिलीट केल्या जातात. असे व्हिडिओ 1 दिवसात किंवा एका क्षणामध्ये 1-2 तासामध्ये काही व्हिडिओ डिलीट होत नाहीत. तर तुम्ही ना जे तुमचे सबस्क्रायबर आहेत ना त्यांचं जे खोटं सांगतात की नाही यूट्यूबने बंदोबस्त केला, असं केलं, तसं काही नाही आहे. कळलं? आणि तुम्ही किती खोटं बोलतात आणि कसे आहात ना ते कळून चुकलेलं आहे. जे तुमच्यामध्ये समोरासमोर येऊन भिडायची ताकद नाही ना, तरी असे तुम्ही चिंदीगिरी करत राहा आणि त्याच्यातच तुमचं पोट पण भरेल. आणि करा अजून. आणि याच्यामध्ये काय माझ्या फॅमिलीची किंवा माझ्या घरच्यांची इज्जत जाणार नाही आहे, कळतंय? आणि काही नवलपरी म्हणजे नवलपरी काही आम्हीच नाही केलेलं, जगात खूप लोक करतात आणि खूप हे करतात. आणि मी यूट्यूबवरती आले, माझे सबस्क्रायबर वाढलेत आणि अजून वाढतील पण. आम्ही काय थांबणार नाही आहे तुमच्या अशा फुक्या धमक्यांनी. तुम्हाला काय वाटतं आपण थांबणार आहे? हां, नाही थांबणार. का नाही थांबणार सांगा? तर आम्ही थांबणार नाही आहे, कारण जेव्हा प्रत्यक्षात आमच्यासोबत सगळं घडत होतं तेव्हा आम्ही दोघंजणं घाबरलो नाही. काही गोष्टी आम्ही दोघांनी असं स्टँड घेऊन पूर्ण केलेल्या आहेत. आत्ता काय घाबरणार आहे? आणि ते फक्त सोशल मीडियाला विशाल, बरोबर आहे? कारण आमच्या फॅमिलीशी आमच्याशी आम्ही सगळे निगडीत आहोत, म्हणजे क्लिअर आहे. मी ज्या ठिकाणी राहते त्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहे. आणि तुमचं आणि माझं फक्त हे 20 मिनिटाचं नातं जोडलं जातं. आणि त्या 20 मिनिटाच्या ह्या जर आता हे जसे चिंदीगिरी करतायत, चिंदीगिरीच म्हणेल मी, फालतूगिरी म्हणेल या सगळ्या गोष्टींना. कारण त्या व्यक्तीमध्ये समोर येऊन बोलायची काहीच ताकद नाही आहे, बरोबर आहे? तिला मी एवढे कमेंट्स केलेले, तिला ते सहन नव्हते होत आणि तिने लगेच मला ब्लॉक केलं. आणि ब्लॉक केल्याशिवाय मला हसायला येते. माझ्या कमेंट्स ज्या तिच्या सबस्क्रायबर लोकांसाठी होत्या त्या पण तिने हाईड करून टाकल्या. तर त्या व्यक्तीला मी एवढंच सांगेल की मी माझ्या कमेंट्समुळे तुला एवढा त्रास होत असेल तर ती दुबईला असेल किंवा कुठे का असे ना, तर तिने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की जर एखादी व्यक्ती जर तिच्या मागे लागली तर तिला सोडणार नाही. पण ठीक आहे, माझं ते काम नाही आहे. तिला जे करायचं आहे ते करू द्या. आणि मला असं अजून एक बोलायचं आहे की भांडण पण असेल किंवा वाद पण असतील ते समोरासमोर करण्यात अर्थ आहे यार. लपवाछुपी करून करण्यात काहीच अर्थ नाही, बरोबर आहे की नाही विचार? हां, तर जे काही भांडण असतील, जे काही इज्जत घालवायचा प्रकार असेल, जे काय आहे ते समोरासमोर येऊन लढा. जर हिंमत असेल तर समोरासमोर येऊन भेटा, तुमचे तोंड दाखवा, तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे बसलेला आहात. आणि ते बोलतात ना, जातीचं कार्ड खेळशील हे करशील. अगं, जातीचं कार्ड खेळण्यासाठी आणि जातीचं नाव घेण्यासाठी पण ताकद लागते, हिंमत लागते. ती तुमच्यामध्ये येणार नाही, कळलं? आम्ही आमच्या जातीचं नाव घेऊ, आमच्या शिवरायांचं नाव घेऊ, तर ती ताकद आहे मनगटात, तेवढं ताकद आहे समोरच्याला 2 हात करण्याची पण आणि घेण्याची पण. या मातीत जन्म घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही? या मातीत जन्म घेतलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि तू जे करते ना आता सगळं, तू अजून काय काय माझं ओपन करणार आहे, काय सांगणार आहे सांग, तू बिनधास्त सांग. आणि अजून एक गोष्ट, मला ज्या दिवशी यूट्यूबवरचे मी डेली व्लॉग्स करायला सुरुवात केली ना तेव्हा मी माझ्या माइंडला सेट केलं होतं की रोस्टर लोक आहेत आणि काही ना काही आपलं काढत राहतील बाहेर, ते दाखवत राहतील. तर त्या गोष्टीसाठी आपली पहिलीच तयारी होती. हां, पहिल्यापासूनच तयारी होती. बरोबर आहे की नाही? आपल्याला माहितीच होतं की हे होऊ शकतं, कारण आमच्या लाईफमध्ये आहे ते होणार आहे, आम्हाला माहिती होतं. त्यासाठी आम्ही पहिलीच तयारी करून ठेवली होती. आमचं माइंडसेट पहिलंच होतं. पण आम्हाला तेच बघायचं होतं की तू किती खालच्या पातळीला जाऊ शकते. ठीक आहे, आणि तू ती खालची पातळी गाठलेली आहे आणि तू दाखवून दिलेलं आहे की तू एक बाई म्हणून पण योग्य नसशील, एक आई म्हणून पण योग्य नसशील, आणि एक बोलतात ना एक स्त्री म्हणून पण योग्य नसशील तू. तर ते तू दाखवून दिलेलं आहे. बस एवढंच बोलेल. या व्यतिरिक्त मला हा विषय पुढे घ्यायचाच नाही आहे, कंटिन्यू नाही करायचा आहे. आणि काही गोष्टी आहेत ना ज्या काही आमच्या दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी असतील किंवा आमचं लव्ह मॅरेज आहे, तर लव्ह स्टोरी सगळ्यांना ऐकायची आहे. तर वेळ आल्यावर मी ती गोष्ट क्लिअर करेल, पण सध्या तरी नको.
कारण प्रेमाचा कोणी गैरफायदा नाही घेतला पाहिजे आणि उगाच त्याला गालबोट नाही लागलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सध्या तरी या गोष्टी मी नाही करणार. पण हा विश्वासाने तुम्हाला एक गोष्ट सांगेल की वेळ आल्यावरती मी सगळं तुम्हाला सांगेल. जेव्हा मला असं वाटेल, जेव्हा माझ्या मनाची तयारी असेल, विशालच्या मनाची तयारी असेल की ही गोष्ट आपण आता मांडली पाहिजे आपल्या पब्लिकसमोर किंवा आपल्या ह्या सगळ्या व्यक्तींसमोर, तेव्हा मी नक्की तुम्हाला ही गोष्ट सांगेल आणि ती गोष्ट मी काही खोटी लपवून ठेवणार नाही तुमच्यापासून. तर ठीक आहे, आता एवढंच बोलायचं आहे मला, एवढंच सांगेल तुम्हाला. मला खूप काही बोलायचं आहे पण ठीक आहे. याच्यावरती पण रोस्टिंग करते मंडळी. आता सकाळचे वाजले 10. जसं सकाळी आवरून वगैरे झालं सगळं, तर मला जसं सांगितलं की चहा वगैरे घेऊन झालेला आहे. पण नाश्त्यासाठी काय बनवायचं विचारलं तर विशाल बोलतात की डोसे बनवू म्हणून. चीज डोसा जो असतो तो. तर म्हटलं चीज शेजवान डोसा. म्हटलं ठीक आहे चालेल बनवते. कारण विशालला कसं सुट्टी नसते जास्त, मग घरी असलं का त्यांच्या आवडतीचं बनवायचं. मला वाटलं मी पोहे बनवायचा प्लॅन होता, पण बोलले नाही मला पोहे नाही खायचे, मला डोसा खायचा आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. तर माझ्या आमच्या एरियातली किंवा मुंबईच्या एरियातली सगळीकडेच अवेलेबल भेटतं म्हणा. तर ही गोष्ट खूप छान आहे की आपल्याला जे खायचं असेल ना ते पटकन आपण बनवून खाऊ शकतो, म्हणजे पटापट वस्तू भेटल्या जातात. तर मग मी काय सांगितलं, विशालला सांगितलं की जाऊन आहे ना खालून आहे ना पीठ घेऊन या इडलीचं किंवा मग डोशाचं. तर मग त्यांनी हे डोशाचं पीठ घेऊन आले, 1 किलो आणलं आहे. आणि बाकी चीज वगैरे पण मग त्यांना सांगितलं की तुम्हाला खायचं आहे तर मग घेऊन या. तर मग ते सगळं आले ते घेऊन. आणि आता आजचं मी बनवते आहे नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बनवणार आहे चीज शेजवान डोसा. तर तर त्याच्यासाठी मी काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते. मी हे फ्रेश टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि इकडे आहे शेजवान चटणी, चीज घेतला आहे आणि हे कांदा आहे, 2 कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला, कोथिंबीर घेतली बारीक चिरून. या व्यतिरिक्त तेल घेतलेलं आहे, मीठ म्हणजे पिठामध्ये मीठ मी टाकलं आहे, ॲड करून घेतलेलं आहे. आणि हिरवी लाल तिखट जे असतं ते पण घेतलं आहे आणि अजून थोडंसं वरतून मीठ टाकण्यासाठी घेतलं आहे, जेणेकरून कांदा सॉफ्ट झाला पाहिजे त्यासाठी. तर मी कसा बनवते मी तुम्हाला दाखवते. तवा गरम होतो. माझा आलू कांदा बटाट्यावाला झाला आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याच्याकडनं एक पण कांदा नाही घ्यायचा किंवा एक पण बटाटा नाही घ्यायचा, असे सगळे घरातले कांदा बटाटे घेऊन कढईमध्ये जमा करून तो तिकडे खेळतोय. ओ भाजीवाले, कांदे बटाटे द्या ना, द्या ना, कांदा दे ना मला. मी कांदा ना कट करून घेतला आणि कट करून मग याचं तेलामध्ये तर हे असं मी त्याच्यात थोडं तेल ॲड करते आणि माझ्याकडे हे कसं असं छोटंसं चटणी आणि शेजवान चटणी त्याच्यावर ॲड करतो. लहान मुलांना देताना ना तुम्ही जर लहान मुलांना बनवून देणार, तुमचे मुलं ते तिखट नसेल खात ना, तर तुम्ही शेजवान चटणी नका ॲड करू. कारण शेजवान चटणी तुम्ही तिखट असते, तुम्ही असं साधं पण बनवून देऊ शकता त्या बाळांना. पण आता हे विशालला की मला खायचं आहे आणि माझा अगदीच तिखट खातो, त्यामुळे मला टेन्शन नाही आहे. मी कितीही तिखट बनवतो तो खातोच. आणि मी याच्यावरती लगेचच असं टोमॅटो केचप ॲड करते.
हा कांदा आहे, थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, नाही तर खाताना जास्त कांदाच लागतो आपल्याला. अशा प्रकारे हा मी कांदा त्याच्यामध्ये टाकलाय. मग असं थोडंसं मी याच्यावरती ना मीठ, एकदम हलकंसं मीठ टाकलं, कारण पिठात पण मीठ टाकलंय आणि चीज पण थोडं, चीजमध्ये पण थोडंसं मीठ असतं, तर ते नमकीन असतं चीज, त्याच्यामुळे एकदम हलकंसं मीठ टाकलंय. आणि असं नाही की कांदा शिजला नाही जाते, तुम्ही बघू शकता कांदा एकदम व्यवस्थित प्रकारे शिजतो, पण नाही. तर अशी कोथिंबीर मी त्याच्यावर ॲड करते. झूम करा, झूम करा, झूम करा. दाखवायचं माझ्याकडे. तर हे आहे चीज, तर हे चीज मी असं टाकून देते याच्यावरती. आहे तर बटर टाकून देते मी चीज डोश्यावरती असं, त्याचं जेणेकरून टेस्ट छान येईल. अजून करायचं, अजून. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला डोसा रेडी आहे. आणि आलेलं लगेच तर मंडळी अशा प्रकारे हा आपला फर्स्ट डोसा रेडी आहे. अशा प्रकारे माझा चीज शेजवान डोसा रेडी आहे. आणि मी कशा प्रकारे बनवले हे तुम्हाला दाखवलं आहे मी. आणि हो, याच्यामध्ये ना मी खोबऱ्याची चटणी पण बनवते. खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची, थोड्याशा डाळ्या असतात, त्या डाळ्या मिक्स करून चटणी बनवते. पण मेन म्हणजे आमचं मिक्सरचं भांडं आहे ना, मी वाटायला घेतली चटणी पण खराब झालं. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा रबर होता, तो पूर्ण चटणीमध्ये मिक्स झाला. मग ते खाणं योग्य नाही आहे. मग विशाल बोलले ठीक आहे, काय हरकत नाही, मी शेजवान चटणीसोबत किंवा केचपसोबतच घेतो खायला. तर विशालला मी आता हे टेस्ट करायला देते, ती कसे झाले विशाल तुम्हाला सांगते. मंडळी विशाल आता टेस्ट करताय डोसा कसा झाला आहे ते. खूप भारी झाला डोसा, छान आहे, माझा फेवरेट आहे, मला खूप आवडते. नाश्त्यामध्ये जर आम्हाला असं वाटलं की डोसाच खायचं तर मग आरतीला मी सांगतो की मला डोसाच खायचा आहे. ती खूप छान बनवते, खायला खाऊ सांग त्याला, द्या थोडंसं द्या त्याला. शेजवान चटणी नका मिक्स करून देऊ, थोडंसं द्या. बाबू तुला प्लेन डोसा बनवते मी, देते, नको खाऊ शेजवानचा, पोटात त्रास होईल, बाहेरचं आहे शेवटी ते शेजवान चटणी. छान आहे, खूप भारी. ठीक आहे, तुम्ही खा, मी अजून बनवते आणि तुम्हाला देते गरम गरम काढून. तर तेच मंडळी, आम्ही आता डोसा एन्जॉय करतो. आणि डोसा कसा झाला मला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही कशा प्रकारे चीज शेजवान डोसा बनवलेला आहे. तर तुम्ही घरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना बनवून द्या, खायला आवडेल. तर डोसा कसा झाला हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.